सोलापुरात भाजप आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी बाजी मारली आहे। प्रशांत परिचारक यांनी आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक साळुंखे यांना पराभूत केले। प्रशांत परिचारक यांचा 241 मतांनी विजय झालाय। प्रशांत परिचारक यांना सोलापूर विधान परिषदेत शिवसेना आणि भाजपने पाठिंबा दिला होता। त्यामुळे सोलापूर विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती। सोलापूर विधान परिषदेत एकूण 398 मतदार होते। एकूण 99.50% मतदान झालं होतं। या मतदारांची सर्वाधिक मतं ही शिवसेना भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या पारड्यात पडली आहेत। सोलापुरात प्रशांत परिचारक हे विजयी झालेले आहेत, तर त्यांचा 241 मतांनी विजय झालाय। तर त्यांनी दीपक साळुंखे यांना पराभूत केलंय। भाजप आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी सोलापूरमध्ये बाजी मारलेली आहे। तर त्या प्रशांत परिचारक यांनी आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक साळुंखे यांना पराभूत केलंय। प्रशांत परिचारक यांना 241 मतं मिळून त्यांचा विजय झालेला आहे। तर सोलापूर विधान परिषदेत शिवसेना आणि भाजपने प्रशांत परिचारक यांना पाठिंबा दिला होता। त्यामुळे सोलापूर विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती। सोलापूर विधान परिषदेत एकूण 398 मतदार होते। एकूण 99.50% मतदान झालं आणि या मतदारांची सर्वाधिक मतं ही शिवसेना भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्याच पारड्यात पडलीत। सोलापुरात प्रशांत परिचारक विजयी झाले आहेत।